सिडको पहिलीच प्रभाग सभा पाणी प्रश्नाने पेटली। सभागृहात महिला लोकप्रतिनिधी समोर शिवीगाळ। काय प्रकार आहे? नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी नगरसेवकांमधील शाब्दिक वाद आणि शिवीगाळीमुळे सभागृहातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले। प्रभाग क्रमांक 25च्या नगरसेविका साधना मटाले या परिसरातील पाणी टंचाईचा प्रश्न सभेत मांडत असताना प्रभाग क्रमांक 29चे नगरसेवक मुकेश शहाणे आणि प्रभाग क्रमांक 25चे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला। काही क्षणातच हा वाद तीव्र झाला आणि दोघांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत शिवीगाळ झाल्याने सभागृहातील वातावरण चांगलेच तापले। घटनेनंतर उपस्थित अधिकारी व इतर लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली। त्यानंतर नगरसेवक मुकेश शहाणे आणि सुधाकर बडगुजर या दोघांनीही सभागृहाची दिलगिरी व्यक्त केली। समस्या भरपूर आहे। लागून गेले सुद्धा सगळ्यांना सांभाळून घेतलं पाहिजे। त्याचा आरोप आमची आवड करतात। राजकारणाचा भाग असतो, राजकारण इलेक्शन होत असतं, वेळ पाहिजे चालू असतो, परंतु कोणाने पुढं काय बोललं पाहिजे हे त्यांनाही कळलं पाहिजे। त्यांनी सुद्धा दिवस मोठ्या दिल्याने सर्वांची माफी मागितली। त्यांनी सुद्धा त्यांची दिलगिरी व्यक्त करावं लागेल। सगळ्या आपल्या आया बहिणी सगळ्या महिलांना परत तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करून तुमची मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो। मीही माझ्याकडनं दिलगिरी व्यक्त करतो। पहिल्यामध्ये येणे निवडणूक काळामध्ये अशा गोष्टींना आणि अशा याला फार महत्त्व दिलं जातं। 4 वर्षानंतर झालेल्या या महत्त्वाच्या प्रभाग सभेत पाणीपुरवठा, विकास कामे आणि नागरिकांच्या समस्या यावर चर्चा अपेक्षित असताना नगरसेवकांमधील वादामुळे सभेचीच अधिक चर्चा रंगली। त्यामुळे नागरिकांच्या प्रश्नांपेक्षा लोकप्रतिनिधींच्या वादाची चर्चा दिवसभर सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, नाशिक।